मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिला होता बेसिक ट्विस्ट. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत टेक्स्चरवाला ट्विस्ट. टेक्स्चरही म्हणू शकता किंवा लाईन्ससुद्धा म्हणू शकता. लाईन्स जे क्रिएट होतात त्या ट्विस्टमध्ये, तो ट्विस्ट आता आपण बघणार आहोत. इथे मी पूर्ण बॉक्स काढलेला आहे. जसं लास्टच्या व्हिडिओमध्ये आपण बघितला बॉक्स, तसाच इथे सुद्धा बॉक्स काढलेला आहे. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही पूर्ण केस घेऊ शकता. इथे मी बॉक्स काढून घेतल्यानंतर प्रत्येक केसामध्ये आपल्याला बॅककोमिंग करून घ्यायचं आहे. बॅककोमिंग करताना व्हॉल्यूम पावडरचा वापर नक्की करा, जेणेकरून तुमची बॅककोमिंग ओपन होणार नाही. सो प्रत्येक केसामध्ये मी बॅककोमिंग केलेलं आहे. आता बॅककोमिंग झाल्यानंतर ना मला इथे फिनिशिंग क्रिएट करून घ्यायचं आहे. सो फिनिशिंग क्रिएट करण्यासाठी मी थोडासा वॅक्सस्टिकचा सुद्धा वापर करते. तुम्ही बघू शकता वरच्यावर असं हलकं हलकं वॅक्सस्टिक वापरत आहे. वॅक्सस्टिक वापरून झाल्यानंतर थोडा एक कोमचा हात फिरून घ्या, जेणेकरून जे स्प्लिटन हेअर असतील, जे वरती हेअर आलेले असतील, ते बसले जातील. आता जो स्टँड आहे ना, जो बघा तुम्ही बॉक्स काढलेला, त्याच्या साईडच्या केसामधून मी बॉक्स काढलेला आहे, पाठच्या केसामधून. म्हणजे तिथून तुम्हाला बॉक्स काढून घ्यायचा आहे. थोडं तिथे मला बॅककोमिंग कमी वाटलं म्हणून मी बॅककोमिंग करून घेतलेलं आहे. आता त्या बॉक्सचे ना तुम्हाला 2 पार्ट करून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता मी 2 पार्ट केलेले आहेत. आता तो क्रिसक्रॉस करायचा आहे, म्हणजे एक पार्ट वरती, एक पार्ट खाली, असं क्रॉसिंगमध्ये जायचं आहे तुम्हाला. आता जो वरती पार्ट आलेला आहे ना, त्याच्यामध्ये आपल्याला केस ॲड करत जायचे आहेत फ्रंटचे. तुम्ही बघू शकता, तुम्ही टेलकोमने किंवा हाताने सुद्धा केस घेऊ शकता. हे एक एक स्टँड जो आहे, तुम्ही छोटा घ्या किंवा मोठा घ्या, ती तुमची चॉईस. एक एक स्टँड जो आहे तो मी प्रत्येक वरच्या स्टँडमध्ये ॲड करून घेत आहे. आता हा मी ॲड केल्यानंतर छान असं फिनिशिंग क्रिएट करा. आता जो खालचा स्टँड आहे तो वरती येईल, बघू शकता तुम्ही, वर आला. आता त्या वरच्या केसांमध्ये तुम्हाला अजून पुढचे केस ॲड करायचं आहे. ही टेक्निक तुम्हाला केस संपेपर्यंत करायचं आहे. आता मी ॲड करत चाललेली आहे केस एकेका स्टँडमध्ये. आता तुम्ही पूर्णसुद्धा घेऊ शकता ह्याच्यामध्ये, जे पूर्ण आहे म्हणजे पार्टिशन टू इयरपर्यंतचे केस, ते पूर्णही घेऊ शकता. पण मी मोस्टली जास्त बॉक्समध्येच करते हेअरस्टाईल. बॉक्समध्ये केल्याने काय होतं, जे आपण साईडचे केस सोडतो ना, त्याने फेस फ्रेमिंग होते. फेस फ्रेमिंग म्हणजे जे चब्बी ब्राईड असते किंवा चब्बी क्लायंट असते, स्मॉल दिसायला मदत करते, ज्यांचे जे चब्बी फेस असतं ते. सो मी आता एक स्टँड जो आहे तो केसांमध्ये ॲड करत चाललेली आहे. तुम्ही बघू शकता, जो खालचा ट्विस्ट वर येतो त्या ट्विस्टमध्ये प्रत्येक केस, म्हणजे एक प्रकारे सागरवेणी तुम्ही म्हणू शकता. तुम्हाला मी शिकवणारच आहे सागरवेणी. सो हे तसाच प्रकार आहे, फक्त ट्विस्टिंगमध्ये आपण जात आहे. आता हे पूर्ण, आता बघा माझे संपलेले आहेत केस, जो मी बॉक्स काढलेला. आता मी तो जे उरलेले केस आहेत त्याच्यामध्ये हलकं हलकं ट्विस्ट करून मागच्या डायरेक्शनमध्ये जात आहे. तुम्ही बघू शकता मी मागच्या साईडला गेलेली आहे. आता जो इथे मी पिन अडकवलेला आहे, खालच्या केसांमध्ये पिन लावलेला आहे केस मिक्स नको होण्यासाठी, तोच पिन काढून मी मागे पिन करून घेणार आहे. आता जिथे जिथे तुम्हाला वाटतं बसलेले केस आहेत, तर तुम्हाला हाताने एक स्टँड आहे तो पुल करून घ्यायचा आहे. आता इथे मी स्टील पिनचा वापर केलेला आहे. आता जे जे माझे फिनिशिंग आहे साईडला, तिथे मी छान थोडं हलकं हलकं टेलकोम फिरून घेत आहे. आणि तुम्ही जो पफ काढलेला आहे ट्विस्ट, त्याच्यामधले केस थोडे थोडे असे वर खेचून घ्यायचे आहेत. आता सेम टेक्निक मी इथे सुद्धा फॉलो करत आहे. फिनिशिंग, बॅककोमिंग आणि थोडंसं वॅक्सस्टिक, म्हणजे फिनिशिंग क्रिएट करण्यासाठी. ठीक आहे, आता सेम मी फॉलो केलेली आहे इथे सुद्धा सेम टेक्निक. आता छोटासा जो मागच्या साईडने जो आहे केस, तिथून मी बघा एक स्टँड काढून घेतलेला आहे छोटासा. सेम एका स्टँडचे 2 पार्ट करायचे आहेत आणि एकात एक जो वरती येणार स्टँड, त्याच्यामध्ये केस अडकवत जायचे. पूर्ण अशी टेक्निक आपल्याला जे हाफ पार्टिशन आहे तिथपर्यंत करायचं आहे. आता तुम्ही ह्याच्यामध्ये फुलसुद्धा घेऊ शकता, म्हणजे पूर्ण इयरपर्यंत जे केस आहेत तसे पूर्णही घेऊ शकता, नाहीतर हे जे मी बॉक्स काढलेला आहे त्या बॉक्समध्ये सुद्धा करू शकता. आता प्रत्येक स्टँडला ना हाताने क्लीन करत घ्या, कारण जे बेबी हेअर असतात, स्प्लिटन हेअर असतात, त्याला एक फिनिशिंग मिळाली पाहिजे. तर प्रत्येक स्टँड असं हाताने आणि फिनिशिंग क्रीमचा वापर करा थोडा थोडा, जर तुम्हाला मेसी वाटत असतील. जर आधीच तुम्ही लावू शकता, जे मी वॅक्सस्टिक आधीच अप्लाय केलेलं होतं ते आधीसुद्धा तुम्ही करू शकता. आता तुम्ही बघू शकता मी पाठीमागे क्लिप्स केलेलं आहे. इथे पण त्याला थोडं सरळ करून घेते, जेणेकरून तुम्हाला कळेल. आता पाठीमागे 2 स्टील केलेले आहेत.
आता पुढे जे आहेत ते मी बघा चिमटीने असे वरचे केस आहेत ते असे पुल करून घेत आहे, जेणेकरून जे बसलेले असतील ना ते लाईन्स आपल्याला दिसले पाहिजे. आता हे बघा ट्विस्टिंगमध्ये जे लाईन्स क्रिएट होतात ना, जसं सागरवेणीमध्ये, तसंच हे ट्विस्टिंगमध्ये क्रिएट करून घेतलेलं आहे. आता इथे मी दोन्ही जे स्टँड आहेत ते हातामध्ये घेऊन त्याला मी रबर बँड करून घेणार आहे. आता तुम्ही लास्टच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय दाखवलेलं, पिनिंग टेक्निक दाखवलेली, म्हणजे इथे पिन केलेला होता. आता जर तुम्हाला पिन नाही जमत असेल तर तुम्ही रबर बँडसुद्धा करू शकता. सो रबर बँड मी इथे 2 ते 3 राऊंडच तुम्ही इथे घ्यायचं आहे. इथे मी रबर बँड करत आहे, तुम्ही बघू शकता रबर बँड. आणि रबर बँड करताना सुद्धा इथे स्टील पिनचा वापर केलेला आहे. आपला हा झाला आहे रबर बँड. आता आपल्याला थोडंसं फिनिशिंग क्रिएट करायचं आहे. फिनिशिंगसाठी मी स्प्रेचा वापर करत आहे. होल्डिंग स्ट्रॉंग टाफ्सचा जो स्प्रे आहे तो मी इथे वापर करत आहे. आता छान यूज केल्यानंतर आता इथे तुम्हाला दिसत आहे रबर बँड ना आपला शो करतो आहे. सो आता मी रबर बँडला हाईड करणार आहे. तो कसा करणार आहे तो तुम्ही बघून घ्या आणि ह्याची नक्की प्रॅक्टिस करा. खूप इझी टेक्निक आहे, जेणेकरून तुमच्या हेअरस्टाईलला थोडा अजून छान लुक येईल. सो इथे मी रबर बँडला हाईड करा. आता रबर बँडचे जो फर्स्ट राऊंड असतो ना वरचा एकदम पातळ एक राऊंड, तो त्याच्यातूनच आपल्याला पिन काढायचा आहे. सो मी इथे यू पिनला फोल्ड केलेला आहे, असं बँड केलेला आहे आणि तो यू पिन त्याच्यात अडकवणार आहे. आता हा यू पिन ह्याच्यामध्ये अडकवून झाल्यानंतर आपल्याला खालून एक स्टँड घ्यायचा आहे केसांचा. तो स्टँड ना तुम्हाला त्या रबर बँडवर आणि त्या यू पिनवर धरून फिरवायचा आहे. आता तुम्ही बघू शकता एक राऊंड मी फिरवला आहे इथे. असे तुम्हाला 2 राऊंड फिरवायचे आहे. हा झाला 1, हा झाला 2. आता तिसऱ्या राऊंडला मी काय करणार आहे, बॉबी पिनच्या साहाय्याने मी त्या यू पिनमधून तो जो स्टँड आहे तो मी बाहेर काढणार आहे आणि हळूहळू जो यू पिन आहे त्याला मी खालच्या दिशेने खेचून काढणार आहे बाहेर, जेणेकरून माझा तो रबर बँड हाईड होईल आणि लॉक होईल. म्हणजे जो स्टँड आहे तो असा एक लॉक होऊन जाईल त्या रबर बँडवर. बघू शकता आहे की नाही इझी टेक्निक. सो आवडते की नाही तुम्हाला हेअरस्टाईल? बघा ही झाली आहे माझी फायनल हेअरस्टाईल. कशी वाटते कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा आणि प्लीज चॅनल सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू सो मच.